नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इतिहास विषय. तर यामधील पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पाठाच्या प्रश्न आणि उत्तरे यांचा अभ्यास केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाठ 2 खालील स्वाध्याय व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर तुम्हाला वर एका कोपऱ्यामध्ये मागच्या व्हिडिओची लिंक दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टाकलेली आहे, तर तिथून तुम्ही पाठ 1चा अभ्यास करू शकता. तर सुरुवात करूया. पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. प्रश्न. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. प्रश्न दुसरा. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्सम्युलर. प्रश्न ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. पहिली जोडी हू वेअर दी शूद्राज, वंचितांचा इतिहास. तर इथे ग्रंथांची नावे व ते कोणत्या इतिहास लेखनाशी निगडीत आहेत अशी जोडी दिलेली आहे. तर ही जोडी पाहूया, बरोबर आहे की चूक आहे. तर ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन, ही सुद्धा जोडी बरोबर आहे. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. तर इथे ही जोडी चुकीची दिसत आहे. तर हा ग्रंथ द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा मार्क्सवादी इतिहासाशी निगडीत नसून तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 4. ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. तर ग्रँड डफ ही चुकीची जोडी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचं नाव. तर पाहूया पुढील प्रश्न. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न दुसरा. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. कारण 19व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याची सुरुवात आपल्या लिखाणातून सुरू केली. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. तर विद्यार्थ्यांनी अशाच मुद्द्यांच्या स्वरूपात उत्तरे लिहावीत, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळतील. पाहूया पुढील प्रश्नाचं कारण. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. कारण शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. विविध प्रकारच्या बखरींमधून आपणास माहिती मिळते. उदाहरणार्थ सभासद बखरीमधून शिवाजी महाराजांची, भाऊसाहेबांच्या बखरीमधून पानिपत लढाईची, तर होळकरांच्या कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? प्रश्न 1.
मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर: मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-इ-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागणाऱ्या युद्धांची वर्णने आहेत. त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने केलेली आहेत. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. प्रश्न 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर: स्वातंत्र्यवीर वि. सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. 1857चे स्वातंत्र्य समर राष्ट्रवादी विचारसरणीचा त्यामध्ये त्यांनी प्रसार केला आहे. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणामुळे चालना मिळाली. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? प्रश्न 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रश्न 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर: इतिहास लेखन भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन राजवाडे यांनी मराठी भाषेत आणले. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास लेखन करताना त्यांनी अस्सल कागदपत्रांचा आधार घेतला. पुढील प्रश्न. पुढील तक्ता पूर्ण करा आणि आपल्याला इथे तक्त्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये आपल्याला इतिहास लेखकांची नावे दिलेली आहेत. तर दुसऱ्या कॉलममध्ये म्हणजेच दुसऱ्या स्तंभात आपल्याला त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे आहेत. जसं की पहिला आहे जेम्स मिल याने लिहिले आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. दुसरे आहेत जेम्स ग्रँड डफ यांचे उत्तर आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिला आहे. श्रीपाद अमृत डांगे म्हणजे श्री अ डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर इथे संकल्पना चित्र दिलेलं आहे व यामध्ये आपल्याला रिकाम्या जागेत त्यांची उत्तरे लिहायची आहेत. तर पाहूया पहिली रिकामी जागा. तर आपण बघूया इतिहास लेखनाचा हेतू. तिथे आहे झिया-उद-दीन बर्नी. तर त्याचं उत्तर आहे तारीख-इ-फिरोजशाही. तर त्याचा ग्रंथ आहे झिया-उद-दीन बर्नीचा तारीख-इ-फिरोजशाही. म्हणजे आतल्या चौकोनामध्ये ग्रंथ आहेत, त्याच्या बाहेरच्या चौकोनामध्ये इतिहासकार आहेत आणि त्याच्या बाहेरच्या चौकोनामध्ये त्या ग्रंथात लिहिलेल्या लेखनाचा हेतू आपल्याला दिसतोय. म्हणजे तो ग्रंथ कशाच्या बाबतीत आहे. दुसरा पाहूया सभासद बखर. तर त्याचं उत्तर आहे तो ग्रंथ लिहिलेला आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी. तिसरा पाहूया काश्मीरचा इतिहास कल्हण. तर त्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी.
तर बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने तुझुकी बाबरीमध्ये आहेत, तर तो ग्रंथ लिहिलेला आहे बाबर याने. तर हे संकल्पना चित्र इथे पूर्ण झालेले आपल्याला दिसते. पुढील प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न 1 प्राच्यवादी इतिहास लेखन, 2 राष्ट्रवादी इतिहास लेखन, 3 वंचितांचा इतिहास. तर पहिली संकल्पना पाहूया, प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन भाषा शाखा होती असे मत त्याने मांडले. तर प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनात छुपा साम्राज्यवाद होता असे मत एडवर्ड सईद या इतिहासकाराने मांडले. पुढील संकल्पना, राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर, राष्ट्रवादी इतिहास लेखनाने भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्यावर भर दिला. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिखाणामुळे त्या लेखनाला चालना मिळाली. संकल्पना 3 वंचितांचा इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष महात्मा ज्योतिराव फुले यांनी वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. हू वेअर दी शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथांमधून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तर मित्रांनो, ही होती पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाखालील प्रश्नांची सहज व सोपी उत्तरे. तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना, शिक्षकांना या चॅनलची लिंक पाठवा व त्यांनाही लाईक व सबस्क्राईब करण्यास सांगा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सहज मिळतील. धन्यवाद.